सर आज कोणकोणते संवाद समोर नागरिकांशी संवाद साधला, आज कोणकोणते महत्त्वाचे विषय आज हाताळले गेले आणि कशा प्रकारच्या तक्रारी नागरिकांची येत आहेत? आज जनसंवाद उपक्रमामध्ये सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातल्या गड किल्ल्यांच्या करता तरुण मोठ्या संख्येने सरसावले. अगदी छोटे मोठे सुरक्षित असुरक्षित असंरक्षित असे गड किल्ले की ज्याच्याकडे शासन किंवा पुरातत्व विभाग लक्ष देत नाही, कारण ते असंरक्षित असतात. तर मोठ्या प्रमाणामध्ये ही तरुणाई जी आहे, दुर्गप्रेमी, दुर्ग संवर्धन करणारे दुर्गसेवक आणि आमच्याच सह्याद्री प्रतिष्ठानचे डोंबिवलीची जी टीम आहे दुर्गसेवकांची, ते असेच पुढे सरसावलेत आणि मेघडंबरी त्या किल्ल्यावर उभं करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत लोकसहभागातून. त्या ठिकाणी ज्यांनी लोकसहभाग दाखवला आणि आर्थिक मदत केली ते देखील या ठिकाणी आले होते. त्यांनी सुपूर्द केला निधी आणि आमचे दुर्गसेवक देखील आले होते. आणि पुढच्या दोन महिन्यामध्ये ही मेघडंबरी जी आहे ते पिंपळास म्हणून जे आहे डोंबिवलीच्या जवळ, हा असंरक्षित किल्ला आहे, परंतु अतिशय ज्याला म्हणते त्याच्या पाठीमागे इतिहास देखील आहे. आणि त्या किल्ल्यावर ही मेघडंबरी बसवण्याचं काम करतात. दुसरे अतिशय जिव्हाळ्याचे विषय देखील या ठिकाणी आले. मग सायबर फसवणूक असेल, पुनर्विकास करताना जी फसवणूक झालेली आहे त्याच्यासंबंधी असेल, पण याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे निरनिराळ्या आपण योजना जाहीर करतो. ती योजना ST महामंडळाने जी जाहीर केली आहे सिनियर सिटीजन्सना, तर त्यांना तो पास दिला जातो, परंतु त्याचं काही नियोजन नाही, काही नाही. आणि त्याच्यामुळे ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी आले होते आणि शेकड्याने त्या ठिकाणी इतका गलथान कारभार त्या पोपट स्थानकामध्ये आहे की जिथे ही कार्ड जी आहेत ती दिली जातात पास आणि त्यांना कार्ड, तर शेकड्याने सिनियर सिटीजन तिथे लाईनवर उभे आहेत आणि त्या ठिकाणी विंडोवर देखील माणूस नाही. अशा प्रकारे तुम्ही सिनियर सिटीजनची जर छळवणूक करत असाल तर ते कशाला येतील आणि योजनाही आपली फेल जाईल आणि योजनेचा लाभ ज्याला मिळाला पाहिजे. आणि त्याच्यामुळे या पार्श्वभूमीवर मी ताबडतोब STचे जे जिल्ह्याचे प्रमुख आहेत अधीक्षक, त्यांना मी सांगितलं की नियोजनबद्ध करा. खिडकी जी आहे ती एकच व्यक्ती न ठेवता जास्त माणसं ठेवा. या दिवसामध्ये त्या ठिकाणी तासनतास कोणाला ताटकळत ठेवू नका आणि ताबडतोब त्याची कार्यवाही करा. आता उद्यापासून तशा पद्धतीची व्यवस्था जी आहे ते लावणार आहे आणि त्याच्यामुळे सगळीकडे अशा पद्धतीने काही गोष्टी ज्या आहेत त्या तातडीने देखील व्हायला पाहिजेत आणि त्यांच्या निदर्शनास आणल्यानंतर त्या होतात. या शहरामध्ये छोट्या छोट्या भुरट्या चोऱ्या पण होतात. शेवटी पोलीस जे आहे त्या ठिकाणची पोलीस स्टेशन जी आहेत ती त्या ठिकाणी राऊंड मारण्याकरता दिवस रात्र त्यांनी पोलीस ठेवलेले असतात, पण तरी देखील फुटेज असून देखील जर आपण त्याच्यावर कारवाई केली नाही तर ती बरोबर नाही. आणि त्याच्यामुळे मी ताबडतोब आपल्या पोलिसांचे जे उपायुक्त आहेत त्यांना मी सांगितले की हे गंभीर आहे. सामान्य माणसाला अशा प्रकारे जर त्रास होत असेल की कोणी टायर पळवून नेत आहे, कोण त्या रिक्षाचे पार्ट पळवून नेत आहे, कोणी निरनिराळ्या प्रकारे मोटरसायकल आणि स्कूटरचे पार्ट पळवून नेत आहे आणि या चोऱ्या त्या फुटेजमध्ये येऊन देखील तुम्ही पकडत नसाल मग काय उपयोग आहे. आणि त्याच्यामुळे त्यांना तातडीने याच्यावरची कारवाई जी आहे ती त्यांनी केली पाहिजे आणि त्याचा फॉलोअप देखील त्यांनी दिला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण त्यांना हे देखील सांगितलेलं आहे. या मंत्रालयाच्या संबंधातले काही विषय आहेत, काही महापालिकेच्या संबंधामध्ये आहेत. अजून एक विषय जो आहे तो आता त्याच्यातले जे पर्यावरणाचे एक्सपर्ट आहेत त्याच्यामधले त्यांच्याशी चर्चा करायची आहे, कारण की मध्यंतरी आम्ही खाडी जी आहे त्याची पूर्ण गाळ काढण्याचा जो विषय होता त्या अधिकाऱ्यांना घेऊन आम्ही दौरा केला होता आणि त्या दौऱ्याच्या दृष्टीने देखील त्यांनी ते पेपरमध्ये वाचल्यावर त्यांच्या लक्षात आलं तर त्यांचा देखील एक्सपर्टाईज त्याच्यामधला घेऊन ही जी ठाणे खाडी आहे, कारण ठाणे शहर हे खाडीने वेढलेलं आहे
आणि अनेक वर्ष त्याच्यातली खाडीतला गाळ काढला जात नाही आणि खाडीत बाहेरून कचरा टाकला जातो आणि त्याच्यामुळे देखील त्या ठिकाणची सगळं जे काही पर्यावरण जे आहे ते बिघडून गेलेलं आहे आणि आरोग्याला देखील धोका निर्माण झालेला आहे. खाडीचं पाणी देखील जे वाहतं राहायला पाहिजे ते होत नाही. तर त्यांच्याशी देखील चर्चा करून पुढची कार्यवाही जी आहे ती आम्ही करणार आहोत. पाण्याचा विषय तर नेहमी येतच असतो. कुठल्या ना कुठल्या भागातलं पाणी कमी असतं, त्या ठिकाणी लाईट टाकायची असते किंवा कमी दाबाने वर्षानुवर्ष पाणी येत असतं. तर त्या संबंधामध्ये देखील आपण सूचना संबंधित अधिकाऱ्यांना ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. अनेक सोलापूरची पण एक केस होती. तर सोलापूरची केस आमच्याकडे कशा करता आली हे पहिले मी त्यांना विचारलं. ते म्हणले की आमची तिथे आई तिकडे राहते, आम्ही इकडे राहतो, तर तुमच्याकडनं काहीतरी न्याय मिळेल म्हणून आम्ही इकडे आलो. तर संबंधित त्यांना वहिवाटीसाठी जो रस्ता अडवला गेला आहे तर त्याच्यासंबंधी त्यांची अडचण होती. खूप ते प्रयत्न केले पण त्यांचे झाले नाही आणि त्याच्यामुळे तिथले अधिकारी आणि त्या ठिकाणचे आमदार यांच्याशी आपण संपर्क करून ते जी एस टी आहे ती त्यांची मार्गी लावण्याचं त्यांना सांगितलं आहे. असे निरनिराळे विषय जे आहेत ते छोट्या समस्या ज्या त्यांच्या दृष्टीने मोठ्या आहेत त्या घेऊन लोक मोठ्या प्रमाणामध्ये येतात. काही महिलांच्या संबंधामधले देखील त्यांना त्या त्या ठिकाणी नोकरीच्या ठिकाणी त्यांच्यावर अनेक प्रकारचा अत्याचार होतो. तर त्यासंबंधीमध्ये देखील तक्रार घेऊन हक्काने या ठिकाणी येतात आणि आपण या उपक्रमामध्ये ते प्रश्न सुटेपर्यंत त्याचा पाठपुरावा करतो. साहेब, नारी शक्ती वंदन जे विधेयक याबद्दल आहे, संजय राऊतांनी असं वक्तव्य केलेलं आहे की हा जो विधेयक आणला गेला आहे हा फक्त भाजपच्या स्वतःच्या राजकीय फायद्यापोटी आणलेला विधेयक होता म्हणून तो नामंजूर झाला, त्यातलं विशेष काहीच नाही. या लोकांना खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभेच्या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून दिली. लाडक्या बहिणी योजनेसाठी ज्यांनी ज्या पद्धतीने टोकाचा विरोध केला, ही सगळी जी काही टोळी आहे, काँग्रेस असेल, उबाठा असेल, ही सगळी ज्या कुठल्या नवीन चांगल्या योजना येतील त्याला विरोध करणार. आता लाडक्या बहिणी योजनेला सुद्धा त्यांनी विरोध केला आणि त्यांनी महाराष्ट्रातल्या महिलांचा अपमान केला आणि महाराष्ट्रातल्या महिलांना त्यांना अनुदान किंवा कुठल्याही प्रकारचं त्या योजनेचा लाभ मिळू नये अशा प्रकारचं त्यांना भय निर्माण केलं की हे लोक काही करणार नाही. आजच्या दिवसापर्यंत लाडकी बहीण योजना चालू राहिलेली आहे आणि पुढे चालू आहे. आता महिला बिल जे आणलं तर याला विरोध करण्याचं काही कारणच नव्हतं, परंतु कुठलंही शासनाने आणि विशेष करून मोदीजींनी काही आणलं की त्याला पहिले विरोध करायचा आणि त्याच्यामुळे आता जे काही उरली सुरली त्यांची राहिलेली आहे संजय राऊतांची सेना ती पण आता संपुष्टात येईल की काय. कारण की तुम्ही आमच्या महिला भगिनींना दुखावलेला आहे, त्यांनी त्यांचा अवमान केलेला आहे नारी शक्तीचा, महाराष्ट्रातल्या नाही देशातल्या, आणि त्याच्यामुळे त्याला त्याची किंमत जी आहे ती चुकवायलाच लागते.